आज तारीख आहे 12 मे 2025 आणि गाव कोणतं? सती पांगरा. सती पांगरा. तुमचं नाव? रावसाहेब शिंदे साहेब. ग्रीन प्लॅनेट कंपनीचं भूमी पॉवर आपल्या ह्या खोडव्याला आणि ते नवा ऊस त्याला टाकलेलं आहे. फवारणी आतापर्यंत केलीच नाही. ह्याला बी नाही त्याला त्याला नाही. बरोबर आहे. आणि फक्त भूमी पॉवरची बॅग टाकली आहे ना. हा खोडवा आहे तो नवा आहे. तुम्हाला म्हणलं ह्याला बी टाका म्हणलं आहे ना. किती बॅग टाकला? आपण एक बॅग टाकली. एक बॅग टाकली फक्त. किराण किती आहे? 40 गुंठे. 40 गुंठे. 1 एकर आहे आणि 1-2-4 गुंठे आहे 2-3 गुंठे है ना. पाटील साहेबांनी तुम्हाला बॅग दिली भूमी पॉवरची. देण्याच्या अगोदर ह्या ऊसाची परिस्थिती काय होती आणि आता काय सांगा? आता नाजूक होती पहिली. आता पहिल्या नाजूक होती. आता भरपूर हे झाली. बर. क्वालिटी बदल. ते बाजूचा ऊस तुमचा नवा आहे हो. आणि हे खोडवा आहे थोडं. है ना. मग त्या ऊसापेक्षा हा ऊस खूप लहान होता हा लहान होता. है ना. हा. आता आता ते त्या लेवलला चालला जवळ. बर. आता इथं तुम्हाला कानी किंवा कुठे लोकरी मावा काही बिमारी काहीच वाटत काही किंवा पिवळा पडलाय कुठेतरी नाही बेमारी काही उन्हाचा काही तर म्हणजे परिणाम झालेला ह्याच्यावर खोडवा आहे. बरं मित्र हो, हा खोडवा आहे. बऱ्याच लोकांना वाटते की नवा ऊस चांगला येतो, खोडव्याला करून दाखवा असं त्यांना वाटते. हा खोडवा आहे आणि हा खोडवा कमजोर होता म्हणून इथं बॅग टाकली आपण. दादाचा इथं पलीकडला जो ऊस आहे ना तो 3 एकर आहे का? ते 3 एकर आहे आणि त्या ऊसाला आपलं कुठलंही प्रोडक्ट दिलं नाही कारण तो ऊस चांगला होता. तो नवा आहे. पण त्यांनी म्हणलं की आम्हाला तुम्ही ह्या ऊसाला मला करून दाखवा असं म्हणलं पाटील साहेब. हो बरोबर. हा तसं म्हणलं जातं ना. बिलकुल. तर आपण त्याला भूमी ते पॉवर म्हणजे बाबा नव्या खोडव्याला तर कोणी करते. हा. ते जुनं खोडवा आहे, जुना याला याला चमत्कार काहीतरी करा. याला पळवायचं. हा. मग या आज खोडव्याला पळवा असं म्हणणं होतं. हा मग फरक आहे सर. हो किती टक्के फरक आहे? म्हणजे जवळजवळ 50% फरक आहे. 50% फरक.